दीपप्रज्वलनही झालेलं आहे. आदरणीय सैंदाणे सरांनी करावा अशी मी त्यांना विनंती करतो. Let us salute this greatest Indian, Dr. Babasaheb Ambedkar, the real architect of India, the father of the Indian Constitution, father of economy, Bodhisattva and Vishwaratna, Dr. Babasaheb Ambedkar. Thank you. यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मेडिकोज असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर दीपक शेजवळ सरांना मी मनोगतासाठी बोलवतो. वयाच्या 5 आणि 6 मध्ये त्यांनी धुळे आयएमएचे अध्यक्षपद भूषवले. त्यांच्या नेत्रशल्य चिकित्सेसाठी आरोग्य मंत्री आणि मुख्यमंत्र्यांच्या हस्ते त्यांना गौरवान्वित प्रॅक्टिस सुरू केली. नावाजलेले बालडॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करत असताना सामाजिक क्षेत्रातही त्यांचं उल्लेखनीय काम झालेलं आहे. गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मदत करणं असो, मूकबधीर विद्यार्थ्यांचं लसीकरण असो, उन्हाळ्यात पाणी टंचाईग्रस्त भागामध्ये टँकरद्वारे पाणी पुरवठा करणं असो, हे काम कुठल्याही प्रसिद्धीच्या गाजावाजाशिवाय ते अविरत करतायत. सर, तुम्हाला मानाचा मुद्रा. कार्यकाळामध्ये अण्णासाहेब चुडामण पाटील वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सहयोगी प्राध्यापक, विभाग प्रमुख, मेडिकल सुपरिटेंडेंट आणि अधिष्ठाता विद्यमान आहेत. पारितोषिक गुप्ता सरांना मी विनंती करतो त्यांनी त्याला हे बक्षीस द्यावं. 14 एप्रिलला पूर्ण वेळ ग्रंथालयामध्ये थांबून अभ्यास केला. करुणा, विद्या, वैद्य आणि प्रज्ञा या पंचतत्वांनीच विद्यार्थ्यांचं चारित्र्य. या मार्गावर चालणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांचा सत्कार आज आपण इथे करणार आहोत. डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर या सगळ्यांच्या विचारांना व कृतींना मी आधी विनम्र अभिवादन करतो. ॲज अ धामा प्रेसिडेंट मी हा कार्यक्रम का घ्यावा किंवा धामाचा हा कार्यक्रम का घ्यावा लागतो या मागची एक थोडीशी पुसट अशी भूमिका तुम्हाला सांगतो. आमचे जे आयडल आहेत रवीजी वानखेडकर, ते आज काही कारणास्तव इथे उपस्थित नसले तरी त्यांचे ब्लेसिंग्स, त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत. तर त्यांच्याही विचारांना व कृतींना, कारण की ते आज दिवसरात्र कामातच व्यस्त आहेत आणि ते आजही बँगलोरला एका कामानिमित्त गेल्यामुळे आता ते सध्या उपस्थित नाही. तर दामाने सर ह्या वर्षी खूप मोठा कार्यक्रम घेतला, म्हणजे जवळजवळ 11 तारखेपासून कार्यक्रम चालू आहे. 11 तारखेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जयंती असते. त्या जयंतीनिमित्त आम्ही दरवर्षी रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करतो. त्यात माझे जे विद्यार्थी आहेत ते इतके कष्ट घेतात, म्हणजे आता एक्झाम चालू आहे तर फर्स्ट इयर, सेकंड इयर, थर्ड इयर सगळे एक्झाम चालू आहेत, तरीही जवळजवळ 55 विद्यार्थ्यांनी त्या दिवशी रक्तदान केले. त्या सगळ्यांचं मला वाटतं या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये 55 रक्त म्हणजे 500 बाटल्यांपेक्षा जास्त असं त्याचं औषधी असतं. कारण की आम्हाला माहिती आहे ब्लड बँकमध्ये काम करताना ह्या उन्हाळ्याच्या याच्यामध्ये एक बॉटल जमा करताना खूप नाकी नऊ येतात आणि त्यात त्यांनी 55 बॉटल जमा केल्या. तर त्यांचे मी खूप आर्थिक ऋणी आहे आणि ते ऋणी कधीच नाही करू शकत. दुसरं आम्ही एक निबंध स्पर्धा घेतली सर. मला समजलेले बाबासाहेब ह्या विषयावर हा विषय त्यांना दिला होता. जय हिंद हायस्कूल असेल, JRCT असेल, पालेशा असेल, विद्यावर्धिनी असेल, या सगळ्या म्हणजे जवळ 50 एक निबंध सर आमच्याकडे आले आणि ते स्क्रुटिनाइज केले. तर खरंच सांगतो सर की ते वाचल्यानंतर खरंच आपण काय करतो आहोत आणि आपल्याला काय करण्याची गरज आहे हे सगळं आपल्याला त्या निबंध वाचल्यावर, एक एक पान वाचल्यावर, एक एक ओळ वाचल्यावर त्यांची जी व्यथा आहे
की व लोक कशी जयंती साजरा करतात आणि कशी जयंती साजरा करणं अपेक्षित बाबासाहेबांना होतं, आणि बाबासाहेब जर आज राहिले असते तर नक्की मी सांगतो ते रडले असते. इतकं सुंदर सुंदर विवेचन त्यांनी बाबासाहेबांचं आपल्या वाक्यामध्ये केलेलं आहे. ते म्हणतात की दारू पिऊन आणि हे करून डीजे लावून नाचण्यापेक्षा बाबासाहेबांना हृदयात घेऊन नाचा. रक्तातला बाबासाहेब त्यांना अपेक्षित आहे, जो की खरंच आज मला दिसत नाही. आज जर आपण 14 एप्रिल